हाय गाईज, माझ्या खूप स्पेशल व्यक्तीने खूप जास्त आहे, खूप जास्त लव देतो ना. नसेल मला वाटलंच होतं करेन मी लवकरच करेन. काय सांगू मी. तांडव तांडव शिव तांडव सर्व. कोण बोललं मी दिवसभर इंस्टा चालवते. असं राग नका आणत जाऊया तुम्ही एवढ्या सुंदर मुलीला. चांगली नाही दिसत मला. अरे बाबा, काही तुझ्या पाण्याचं बघावं लागते ना. हम मराठा है भैया. भैया ऐसी बातें यहाँ पे नहीं बताई जाती. इसी पापा. हा किस्सा खूपच छान आहे. म्हणजे ते खरंच दुखत होतं का सगळ्या मैत्रिणींना लागला होता. मी पण नाटक केलं होतं थोडंसं. हाय गाईज, तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. जसं मी लास्ट वीकमध्ये स्टोरी ठेवली होती की मला क्वेश्चन करा म्हणून. खूप तुमचे क्वेश्चन्स होते ना, तर आज मी हा व्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेली, खास तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आणि हां, ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, वरती बघा मोठे सबस्क्राईबचं बटन आहे, जाऊन लवकर त्या बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन अपडेट्स येत राहतील. चला तर मग वळूया आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर मला पहिला प्रश्न आलेला आहे, तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे? तर माझं एज्युकेशन जे झालेलं आहे, मी 10th केलं माझं. 10th नंतर मी कम्प्युटर डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावला. पण माझं काही जास्त अभ्यासात मन नव्हतं, त्यामुळे मी फक्त डिप्लोमा केलं, इंजिनिअरिंगला नाही केलं आणि मी जॉबला लागले. तर आता बघूया सेकंड क्वेश्चन. तू तुझ्या मम्मीला पण घेऊन गेलीस का पुण्याला? आता कसं होतं ना, माझा भाऊ आणि मी इकडे राहायचो पुण्याला. मग त्याच्यामुळे मम्मी गावाकडे एकटी होती. लाईक तिला खूप बोर व्हायचं. ती सारखी आमचा विचार करत राहायची, माझा मुलगा काय करत असेल, माझी मुलगी काय करत असेल. आता इंडियन मॉम्सचं तर तुम्हाला माहितीच आहे कसं असतं. तर त्यामुळे आता माझा भाऊ, माझी मम्मी आणि मी, आम्ही तिघं इथे पुण्यातच राहतो. आता थर्ड क्वेश्चन. या व्लॉगमध्ये आपल्या फ्रेंडशिपबद्दल तुझं काय थिंकिंग आहे ते सांग. आता हा जो प्रश्न विचारलाय तो माझ्या खूप स्पेशल व्यक्तीने, खूप जास्त स्पेशल व्यक्तीने विचारलाय. आता ती आहे माझी, म्हणजे बेस्ट फ्रेंड नाही म्हणता येणार, फ्रेंड पण नाही म्हणता येणार, ती माझी बहीण आहे. तिने मला खूप सांभाळून घेतले. म्हणजे मी जेव्हा पुण्यामध्ये आली ना, काहीच नाही यायचं मला, काहीच नाही. तिने मला खूप समजून घेतलं, मला रागावली, माझ्यासोबत भांडण केलं, माझ्यासोबत बोलली नाही, मला प्रेमाने जवळ घेतलं. मी रडायची तर मला हसवायची, कधी कधी हसवताना सुद्धा मला रडवायची. ती म्हणजे माझी तनू. तनू, तू जर हा ब्लॉग बघत असेल ना, तर तुझ्यासाठी माझं खूप जास्त प्रेम आहे. तुला कधीच कोणाची नजर लागू नये. ही जी मुलगी आहे ना तनू, तुम्ही तिला पाहिलंच असेल, माझ्या इंस्टाग्रामच्या हायलाईट्समध्ये तन्या म्हणून एक फोल्डर आहे, तिथे जाऊन चेक करा. ही माझी खूप जास्त बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड तर नाही, ती माझी बहीण आहे. आणि म्हणजे मी तिच्या प्रेमाबद्दल जर बोलायला लागले ना, तर मला एक स्पेशल ब्लॉग करावा लागेल. मला एक दिवस जायचंय तिला भेटायला, तेव्हा मी नक्की तिच्यासाठी ब्लॉग बनवेल. तिचा स्वभाव म्हणजे खूप जास्त चांगला आहे, खूप जास्त. तुम्ही भेटाल ना तिला, म्हणजे जर कधी बाय चान्स मिळाला तर तुम्ही सुद्धा तिला भेटाल. तिचा स्वभाव एवढा प्रेमळ आहे की ती लगेच लोकांना असं म्हणजे आपलंसं करून घेते. तसंच तिने सुद्धा मला आपलंसं करून घेतलं. आणि ती खूप गोड आहे, खूप जास्त लव येतो ना. आता आपण वळूया फोर्थ क्वेश्चनकडे. तू तर आधी पण ब्लॉग करायची, मग मध्येच का बंद केलं? येस, आधी मी स्टार्ट केलं होतं एक जर्नी, म्हणजे माझी डेली ब्लॉग्सची. पण काय व्हायचं, नाही जमलं, मला जमलंच नाही. कसं शूट करायचं एवढं, म्हणजे दिवसभराचं एवढं काम. त्यात माझं थोडंसं हेल्थ इश्यूज सुरू होते, त्यामुळे मला नाही जमलं. मग मी मध्येच ते बंद करून टाकलं. नेक्स्ट आहे, मला वाटलंच होतं हा क्वेश्चन असेल म्हणून, वाटलंच होतं मला. आता बघा हा क्वेश्चन काय आहे. मेरी प्यारी बहन शादी कब कर रही हो? तुम्हाला माहिती आहे का, खरंच माझ्या लग्नाचं म्हणजे जेवढं मी अजून प्लॅनिंग नाही केलेलं ना, की मला लग्नात असं करायचंय तसं करायचंय, तेवढं प्लॅनिंग सगळ्यांनी करून ठेवलं. माझी बहिणी, माझे भाऊ, माझी मम्मी, माझी वहिनी वगैरे सगळ्यांनी. निशूच्या लग्नात, म्हणजे निशू म्हणजे मीचा, थोडं समजून घ्या, मला घरी निशू म्हणतात ना. तर त्यांनी सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. निशूच्या लग्नात असं करायचं, निशूच्या लग्नात तसं करायचं. तर भाई, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, करेन मी लवकरच करेन. आणि तुला तर नक्की बोलते. नंतरचा क्वेश्चन. तुला होणारा नवरा कसा हवा आहे? काय सांगू मी, सांगू काय? बघा, माझा होणारा नवरा मला असं जास्त श्रीमंत नको की बाबा त्याच्याकडे गाडी आणि बंगला आणि हे ते हँड, मला असं काही नको. मला कसं हवंय, त्याने मला खूप प्रेम करावं मस्त. आणि मेन माझ्या आईला आणि भाऊला त्याने सांभाळून घेतलं पाहिजे, कारण ते पण एकटेत ना. आणि कसं माझा स्वभाव खूप रागीट आहे, खूप जास्त. तर मी त्याला, म्हणजे मी त्याच्यावर रागवलं, त्याने पण परत माझ्यावर रागवायला नको, नाहीतर मग भांडण तंटण तांडव शिव तांडव सर्वच होऊन जाईल एक सोबत. तर मी जर रागवली ना, तर त्याने समजून घ्यायला पाहिजे, त्याच्या फॅमिलीने मला समजून घ्यायला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली मी त्याला समजून घेईल, माझी फॅमिली पण समजून घेईल. पण कसं असतं ना, थोडं तुम्ही समजू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुला शिवाजी महाराजांच्या सॉन्गमध्ये काम करायला मिळालं तर करशील का?
ॲक्च्युली मला म्हणजे माहिती का, मला 1-2 सॉंग्सची ऑफर आली होती. मग मी माझ्या घरच्यांना सांगितलं की मला सॉंग्समध्ये आलेलं आहे, मला करू द्याल का. तर माझ्या घरच्यांचं हेच होतं, आम्ही नाही नाही म्हणणार, पण तुझ्या करिअरची जर तुला स्टार्टिंग करायचं असेल तर पहिलं सॉन्ग देवाचं म्हणजे गणपतीचं वगैरे, किंवा जर आपल्या शिवाजी महाराजांवर पहिलं सॉन्ग आलं तर तू करू शकतेस म्हणून. तर मला घरच्यांची परमिशन आहे. मी फक्त आता वाट बघते की कधी मला शिवाजी महाराजांच्या सॉन्गमध्ये काम करायची संधी मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन, दिवसभर इन्स्टा चालवून बोर नाही होत का, की अजून काही करतेस? कोण बोललं मी दिवसभर इन्स्टा चालवते? असं राग नका आणत जाऊ यार तुम्ही एवढ्या सुंदर मुलीला, चांगली नाही दिसत मग मी आधी. अरे बाबा, मी दिवसभर इन्स्टा नाही चालवत, माझ्या पण पोटा पाण्याचं बघावं लागतं मला. मी इन्स्टा फक्त म्हणजे जास्तीत जास्त मला जे रील्स वगैरे बनवायचे असतात, हा व्लॉग पण मी मंडेलाच बनवते. आणि मी 10 ते 7 काम करते, ऑफिसला जाते, मी रिअल इस्टेटमध्ये आहे, जॉब करते, मी घरी नाही बसत. दिवसभर इन्स्टा नाही चालवत बाबा मी. असं नको बोलू रे बाबा, काही पोटा पाण्याचं बघावं लागतं ना. नेक्स्ट, तुला वेस्टर्न कपडे आवडतात की ट्रॅडिशनल? बोथ. मला म्हणजे डिपेंड आहे सिच्युएशनवर. जर मला असं कुठं पार्टीज वगैरे किंवा मॉल्स वगैरेला जायचं असलं तर मला वेस्टर्न आवडतं. बट काय असतं म्हणजे फेस्टिवल वगैरे टेम्पलमध्ये जायचं असलं, कुठे असं दुसरीकडे कोणाकडे पूजा वगैरे असली तर मला ट्रेडिशनल, म्हणजे मला दोघं आवडतात. असं काही नाही की ट्रेडिशनलच किंवा वेस्टर्न, दोघं. नेक्स्ट, मराठी रील्स बनवायला आवडतात की हिंदी? खरं सांगायला गेलं तर ॲक्च्युली मला जास्त म्हणजे मराठी सॉंगच मला जास्त आवडतात. कारण कसं आहे ना, हिंदी सॉन्ग मला एवढं येत नाही, मला हिंदी पण बोलता येत नाही जास्त. त्यामुळे मला मराठी सॉंगवरच जास्त आवडतात. आणि तुम्ही माझ्या फीडमध्ये चेकसुद्धा केला असेल, माझे जास्तीत जास्त रील्स हे मराठी सॉंग्सवरच आहेत. त्यामुळे मला म्हणजे मी बनवते हिंदी सॉंगवर पण प्रेफर मी मराठी सॉंग करते. नेक्स्ट क्वेश्चन, तू नेहमी वेस्टर्न लुक असो का ट्रेडिशनल लुक असो टिकली का लावते? आहे ना टिकली, हम मराठा है भैया, ये हमारा मतलब ये हमारा जन्मसिद्ध अधिकार है टिकली लगाना. तुला उत्तर मिळालं असेल. नेक्स्ट, तुझा BF आहे का? असेल तर लग्न त्याच्यासोबत करणार आहे का? भैया ऐसी बातें यहाँ पे नहीं बताई जाती. बघा, माझा BF आहे नाही हे मी इथे नाही सांगू शकत. आणि जर BF असेल तर लग्न त्याच्यासोबत करणारच आहे. आता आपण ब्लॉगची सुरुवात केलेलीच आहे, तर बघू ना, आला एखादा ब्लॉग तर तुम्हाला पण कळेल की लग्न दुसऱ्या कोणत्या मुलासोबत केलं की BF सोबत केले. ब्लॉग तर मी टाकणारच आहे, तेव्हा तुम्हाला कळून जाईल. सो मी आता उत्तर नाही देत. नेक्स्ट क्वेश्चन, तुझ्या लाईफमधील अशी व्यक्ती जी तुझ्यासोबत आता नाहीये? ॲक्च्युली हा खूप इमोशनल क्वेश्चन आहे. तुम्हाला सर्वांना तर माहितीच, माझे वडील नाही आहेत. तर म्हणजे माझं एक मोटिवेशन होतं ना, ते माझे वडील होते. आता तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला आता माहितीच आहे एखाद्याच्या आयुष्यात त्याच्या वडिलांचं किती महत्त्व असतं. तर मी म्हणजे ते माझे रोल मॉडेल होते आणि आता ते माझ्यासोबत नाही आहेत, याचं मला खूप दुःख आहे. बट हे मला माहिती आहे की ते मला कुठून ना कुठून तरी बघताय, जिथे मी चुकते तिथे ते मला सांगतात सुद्धा की नको बेटा. ते ॲक्च्युली ते मला दिदू म्हणायचे. तर मला असं कुठे ना कुठे जाणीव होते की नाही, मी हे जे वागली, हे जे मी काम केलं ते माझ्या वडिलांना नाही आवडलेले. त्यामुळे ते अजूनसुद्धा माझ्यासोबत आहेत. मी असं कधीच मानत नाही की माझे वडील माझ्यासोबत नाही आहेत. ते माझ्यासोबत नेहमी आहेत आणि राहणार. मिस यू पापा. नेक्स्ट क्वेश्चन, टेन्थमध्ये असताना आठवतं का एक मुलगा तुला डबल बॅटरी बोललेला? हा किस्सा खूपच छान आहे. म्हणजे मला आठवतंय एक मुलगा मला डबल बॅटरी बोलला होता. मी 10th होती, 9th ॲक्च्युली 10th नव्हती तेव्हा, मी 9th होती. मी 9th होती आणि मला नुकतंच नवीन चष्मा लागला होता. म्हणजे माझ्या डोळ्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, डोकं दुखत होतं. म्हणजे ते खरंच दुखत होतं का सगळ्या मैत्रिणींना लागला होता म्हणून मी पण नाटक केलं होतं ते थोडंसं माझं डोकं दुखतं. तर मग मला चष्मा लागला होता आणि एक पोरगा होता, तो म्हणजे आमचा सिनियर होता. तो ना मला डबल बॅटरी बोलला होता आणि मी खूप रागीट स्वभावाची, मला कोणी बोललेलं नाही आवडत. गेली ना घरी, माझ्या पप्पांना सांगितलं, पप्पा तो पोरगा मला असं असं म्हणतोय. माझे पप्पा पण माझ्या मुलीला कसं काहीच बोलला. मग माझे पप्पा त्याच्या घरी गेले होते, त्याला खूप रागवलं होतं, खूप सीन झाला होता तो पण ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, स्कूलमधले फ्रेंड्स तुझ्या अजून सोबत म्हणजे सानिध्यात आहेत का? हो, माझ्या स्कूल फ्रेंड्ससोबत माझं अजूनसुद्धा खूप चांगलं आहे आणि ती लोक अजूनसुद्धा माझ्या सोबत आहेत. तर
म्हणजे माझे स्कूलमधले फ्रेंड्स खूपच छान होते रे. काहींचे लग्न झाले, काही आहेत अजून, आणि काहींच्या लग्नांना सुद्धा मला जायचं. ते माझ्या लग्नाला येतील, काही त्यांचे बाळं घेऊन येतील माझ्या लग्नाला. खूप मजा येईल. चला, तर एवढ्या क्वेश्चनची आन्सर्स मी तुम्हाला दिलेली आहेत. जर आणखी काही तुमचे क्वेश्चन असतील तर ते मला पाठवा. आपण परत एक तसा ब्लॉग तयार करू आणि त्यामध्ये मी तुमचे आन्सर्स तुम्हाला नक्की देणार. बाय बाय.